हॅलो डिअर स्टुडंट्स, चला आता कंटिन्यू करूयात. आपला जो लास्ट पार्ट आपण डिस्कस करत होतो त्याच्या पुढचा क्वेश्चन याच्यामध्ये आहेत सॉल्व द फॉलोइंग. क्वेश्चन नंबर 2 मधला ए पार्ट गिव्ह सायंटिफिक रिझन हा पार्ट आपला कंप्लीट झाला. आता याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो आहे सॉल्व द फॉलोइंग. याच्यासाठी सुद्धा 2-2 मार्क्स असतात तुम्हाला. इथे देखील आपण सेम मेथड फॉलो करणार आहोत की मराठी जे दिलेलं आहे त्याला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून मग त्याची तुम्हाला मी आन्सर्स सांगणार आहे. याच्यामध्ये आता बघा, मास आणि त्याचं जे वेट आहे एखाद्या ऑब्जेक्टचं त्याच्याशी रिलेटेड अर्थ आणि मास यांच्यावरती असणाऱ्या व्हॅल्यूज ज्या आहेत ह्याचा चार्ट आपल्याला इथं कंप्लीट करायला सांगितलेला आहे. आता इथं आपल्याला काय लिहायचं आहे तर एक्स आणि वाय इथं जे दिलं आहे तिथं आपल्याला काही लिहायचं नाही आहे. मूनवरती आणि अर्थवरती जिथे डॅश लिहिलं आहे तिथं काय येणार हे आपल्याला लिहायचं आहे. तर वस्तुमान म्हणजेच मास जे असतं ऑब्जेक्टचं ते मूनवरती असेल किंवा अर्थवरती असेल हे दोन्ही सेम असतात. सो इथे जिथे मून लिहिलेलं आहे तिथे तुम्ही सेम लिहाल आणि वजन म्हणजेच वेट जे आहे ते अर्थवरती चेंज होत जातं. मग तिथे पृथ्वीवर म्हणजे जिथे अर्थ लिहिलं आहे तिथे खाली तुम्ही लिहिणार चेंजेस. सो ह्या पद्धतीचा हा पहिला प्रश्न झाला. देन नेक्स्ट आहे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आपल्याला लिहायचं आहे. आता इथं 2 मार्क्ससाठी आहे. हा जर क्वेश्चन तुम्हाला 3 मार्क्ससाठी जेव्हा विचारतील तेव्हा तुम्ही इथे तो लॉ लिहून एक्सप्लेन करायचा आहे. आता इथं आपल्याला विचारलं आहे 2 मार्क्ससाठी तर तिथे फक्त आपण लॉ लिहायचा आहे. मग इथं काय लिहिणार तुम्ही आन्सरमध्ये की एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ फोर्स विच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ देअर मासेस अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. हा लॉ फक्त इथं लिहायचा आहे. बट जेव्हा 3 मार्कांसाठी हा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाईल तिथे मात्र तुम्ही तो लॉ एक्सप्लेन करायचा. म्हणजे जसं डायग्राम दाखवले ना टेक्स्टबुकमध्ये आपल्याला की 2 ऑब्जेक्ट्स आहेत, एकाचं मास M1 एकाचं मास M2, त्या दोघांच्या मधला फोर्स, हे जे सगळं एक्सप्लेनेशन आहे ते 3 मार्कांसाठी लिहायचं. ओके. आता इथे जो थर्ड क्वेश्चनमध्ये काय आहे की गुरुत्व त्वरण ज्याला आपण ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणतो त्याची डेफिनिशन लिहायची आहे आणि अर्थवरचं त्याचं ॲव्हरेज व्हॅल्यू काय असते हे सांगायचं आहे. मग ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय? वेन एव्हर ॲन ऑब्जेक्ट इज फॉलिंग अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स अलोन देन इट्स व्हेलॉसिटी गोज ऑन इन्क्रीजिंग. सो त्याला म्हणायचं ॲक्सेलरेशन. किंवा ॲक्सेलरेशन प्रोड्यूस्ड इन द बॉडी ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अर्थ वेन एव्हर इट इज फॉलिंग अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटी. जेव्हा एखादं ऑब्जेक्ट अर्थच्या सरफेसकडे येत असतं तेव्हा ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळं त्याची व्हेलॉसिटी इन्क्रीज होत जाणं म्हणजेच त्याच्यामध्ये ॲक्सेलरेशन प्रोड्यूस होतं आणि त्याला म्हणायचं ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ही त्याची डेफिनिशन झाली. आणि अर्थच्या सरफेसवरची त्याची ॲव्हरेज व्हॅल्यू जी आहे ती आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो डेफिनिशन लिहिण्यासाठी 1 मार्क आणि त्याची अर्थच्या सरफेसवरची ॲव्हरेज व्हॅल्यू लिहिण्यासाठी 1 मार्क असा हा क्वेश्चन असेल. त्यानंतर 4th आणि 5th हे जे क्वेश्चन्स आहेत त्याच्यावरती मी व्हिडिओ ऑलरेडी बनवलेले आहेत. त्याच्यामध्ये प्रॉपर तुम्हाला स्टेप वाईज एक्सप्लेनेशन ह्या क्वेश्चनचं दिलेलं आहे. त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. ते लिंक यूज करून तुम्ही हे व्हिडिओज जे आहेत ते बघून ही न्यूमरिकल सॉल्व करू शकता. त्यानंतर 6th क्वेश्चन बघा, करेक्ट करायची आहे डायग्रॅम. आकृती पुन्हा काढा म्हणजे डायग्रॅम रिड्रॉ करायची. आता इथं काय दिलं आहे याच्यामध्ये अर्थवरती जे मूनचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो जेव्हा ॲक्ट होतो तेव्हा त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या डायरेक्शनमध्ये तिथे असतं हाय टाईड. म्हणजे जिथे लो टाईड सांगितले ते ओहोटी म्हणजे लो टाईड, भरती म्हणजे हाय टाईड. मग जिथे अर्थच्या सरफेसवरती मूनचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होत असतो तिथे हाय टाईडचा रिजन असतो. सो तिथे तुम्ही फक्त हाय टाईड लिहायचं आहे आणि कडेला लो टाईड असेल. सो हा इथं चेंज करून ती डायग्रॅम तुम्हाला परत काढायची आहे. आता इथं काय दिलं बघा 7th मध्ये अर्थच्या रेडियस एवढी रेडियस आहे एका प्लॅनेटची. एक्स हा प्लॅनेट आहे आणि त्याचं मास अर्थच्या मासच्या 4 टाइम्स आहे. अर्थवरचा जो एस्केप व्हेलॉसिटी आहे ती इथं दिलेली आहे त्यांनी. तर त्या ऑब्जेक्टचा एक्स या प्लॅनेटवरचा एस्केप व्हेलॉसिटी काय असेल हे फाइंड आउट करायचं आहे. एक लक्षात घ्या स्टुडंट्स, जिथे अशा प्रकारचे क्वेश्चन्स असतात, मी न्यूमरिकल सॉल्व करताना तुम्हाला खूप वेळा सांगितलं आहे की जेव्हा एकीकडे 1 आणि दुसरीकडे 1 अशी जेव्हा कंपॅरिझन असते तिथे नेहमी दोघांचा रेशो घ्यायचा असतो. म्हणजे अर्थवरती एवढं, मूनवरती एवढं, अर्थवरती एवढा, प्लॅनेटवरती एवढं, सनवरती एवढं, असं जेव्हा 2 येतात जिथे तुलना येते तिथे त्या दोघांचेही रेशो घ्यायचे असतात.
मग आता इथं तुम्हाला दोघांचे रेशो घ्यायचे आहेत. एस्केप व्हेलॉसिटीचा आपला फॉर्म्युला जो आहे व्ही एस्केप, हां, तो फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा तिथे. आता इथं काय दिलेलं आहे, प्लॅनेटची रेडियस ही अर्थच्या रेडियस एवढी सांगितलेली आहे, बरोबर. म्हणजे आर प्लॅनेट आपण म्हणूयात आर ऑफ प्लॅनेट इज इक्वल टू आर ऑफ रेडियस, आणि मास ऑफ प्लॅनेट हे अर्थच्या मासच्या 4 टाइम्स आहे. याचा यूज करून आपण एस्केप व्हेलॉसिटीचं जेव्हा रेशो काढू शकतो. फॉर एक्झाम्पल इथे दाखवते तुम्हाला. सपोज एस्केप व्हेलॉसिटी ऑफ प्लॅनेट अपॉन एस्केप व्हेलॉसिटी ऑफ अर्थ, ह्या दोघांचा जेव्हा आपण रेशो घेतो तेव्हा मी फायनल सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये तुम्हाला सांगते. ह्या दोघांचा रेशो घेतल्यानंतर मास ऑफ प्लॅनेट, ज्याला आपण MP म्हणूयात, इंटू रेडियस ऑफ अर्थ अपॉन मास ऑफ अर्थ इंटू रेडियस ऑफ प्लॅनेट, इथे RE. आता ह्या पद्धतीनं रेशो घेतल्यानंतर आपल्याला काय सांगितलंय त्यांनी की RP आणि RE इक्वल आहेत. सो इथे त्या जेव्हा व्हॅल्यूज आपण पुट करतो ह्या इक्वेशनमध्ये, तर तुमचे RE आणि RP हे दोन्ही कॅन्सल होतील का, तर दोन्ही इक्वल आहेत. मग इथं आपलं काय येईल, MP इंटू RE अपॉन ME इंटू RP असं होतं ना, आणि ह्याचं स्क्वेअर रूट होता, बरोबर. मग आता इथं काय सांगितलं, रेडियस दोघांची इक्वल आहेत, RP इज इक्वल टू RE. सो हे दोन्ही कॅन्सल होतील. त्यानंतर मास ऑफ प्लॅनेट किती आहे, अर्थच्या मासच्या 4 टाइम्स आहे. सो इथे मी 4ME म्हणेन. मग हे ME कॅन्सल होतील, म्हणजेच एस्केप व्हेलॉसिटी जी आहे प्लॅनेटची, व्हेलॉसिटी जी आहे व्ही एस्केप ऑफ प्लॅनेट इज इक्वल टू 4 इंटू व्ही एस्केप ऑफ अर्थ. मग एस्केप व्हेलॉसिटी किती आहे अर्थची दिलेली, ते आहे त्यांनी 11.2 इंटू 10⁻³ मीटर पर सेकंड, म्हणजेच त्याच्या 4 टाइम्स, म्हणजेच 11.2 इंटू 10⁻³ इंटू 4, म्हणजेच किती येतं 44.8 मीटर पर सेकंड इंटू 10⁻³ मीटर पर सेकंड असं त्याचा आन्सर येईल. आलं लक्षात कशा पद्धतीनं हे सॉल्व करायचं आहे. ओके, आता 8th क्वेश्चन बघा. याच्यात ॲक्च्युली लॉज लिहायचे आहेत. तुम्हाला इथे ह्या पद्धतीनं केलं तर प्रत्येक लॉसाठी अर्धा मार्क असा आहे, पण शक्यतो लॉ जेव्हा असतो तो 1 मार्कांसाठी असतो. म्हणजे इथं तुम्हाला 1 लॉ 1 मार्कसाठी असणार आहे, एवढं लक्षात ठेवा. डोबेरायनरच्या ट्रायड्सचा लॉ जो आहे त्याच्यामध्ये काय काय सांगणार तुम्ही लॉ, की वेनेवर एलिमेंट्स हॅविंग डिफरंट ॲटॉमिक मासेस आर अरेंज्ड, आणि त्यांच्या प्रॉपर्टीज पण कशा असतात, सेम असतात. सेम प्रॉपर्टीज असणारे एलिमेंट्स त्यांच्या ॲटॉमिक मासेसच्या इन्क्रीजिंग ऑर्डरप्रमाणे जेव्हा आपण अरेंज करतो, देन द काय म्हणणार, ॲटॉमिक मास ऑफ द मिडल एलिमेंट इज द ॲव्हरेज ऑर द सम ऑफ ॲटॉमिक मास ऑफ द अदर 2 एलिमेंट्स. वेनेवर एलिमेंट्स which are having same properties are arranged in increasing order of their atomic masses in group of 3, then the atomic mass of the middle element is average of the atomic masses of the other 2 elements. हा लॉ झाला. त्यानंतर न्यूलँड्सचा ऑक्टेटचा लॉ जो आहे त्याच्यामध्ये काय सांगणार, की ॲटॉमिक मासेस जे आहेत वेनेवर एलिमेंट्स हॅविंग डिफरंट properties are arranged in increasing order of their atomic masses, then it is found that atomic mass of the every 8th element is the same as the atomic mass of the first element. हा तुमचा न्यूलँड्सचा ऑक्टेटचा लॉ झाला. त्यानंतर मेंडेलिव्हचा जो लॉ आहे त्याच्यात आणि मॉडर्न पिरियडिक लॉ दोन्ही ऑलमोस्ट सेम आहेत. एका वर्डचा फक्त डिफरन्स आहे. मेंडेलिव्हच्या लॉमध्ये काय आहे, प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस, आणि मॉडर्न पिरियडिक लॉमध्ये प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन्स ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स. हा डिफरन्स आहे. आता इथे फ्लो चार्ट सांगितला आहे. ह्या फ्लो चार्टमध्ये आपण काय लिहिणार बघा, इथे जो S ब्लॉक सांगितला आहे, S ब्लॉकमध्ये कोणते कोणते एलिमेंट्स येतात इथे, तर ग्रुप नंबर 1 and 2 यांच्यामध्ये जे येतात ते S ब्लॉकमध्ये येतात. ग्रुप नंबर 13 to 18 जो आहे तो P ब्लॉक आहे. D ब्लॉकमध्ये 3 to 12 हे जे ग्रुप्स येतात ते येतात, आणि लॅन्थेनाइड्स ॲक्टिनाइड्स इथे येतात F ब्लॉक. सो ह्या पद्धतीनं हा चार्ट जो आहे तो फिल करायचा आहे.
त्यानंतर आता 10th क्वेश्चन बघा. अशा प्रकारचे क्वेश्चन्स मी तुम्हाला सांगितलेलं होतं आणि ह्यासाठी पहिले 20 एलिमेंट्स सिक्वेन्शियली तुम्हाला लक्षात ठेवण्याची मी ट्रिक सांगितलेली होती. त्या टेक्निकचा यूज करा. पहिले 20 एलिमेंट्स सिक्वेन्शियली तुम्हाला आलेच पाहिजेत. त्याच्यावरती बघा अशा पद्धतीचे क्वेश्चन्स देखील विचारले जातात. आता इथं काय दिलं आहे त्यांनी, ग्रुप नंबर 1 आणि पिरियड नंबर 2 यांच्यामध्ये असणारा हा एलिमेंट आहे. मग ग्रुप नंबर 1 मध्ये फक्त 2च एलिमेंट्स असतात. पहिला जो पिरियड आहे त्याच्यामध्ये 2च एलिमेंट्स आहेत, एक हायड्रोजन आणि दुसरा हेलियम. हेलियम नंतरचा जो पुढचा आहे तो आहे लिथियम आणि तो इथे येतो बरोबर ए ह्या एलिमेंटच्या जागी, म्हणजे जे आहे ए तो आहे लिथियम. आता सेकंड पिरियडमधलाच लास्ट एलिमेंट जर आपण बघितला तर तो आहे निऑन, जो 18th ग्रुपमध्ये आहे आणि सेकंड पिरियडमध्ये आहे. सो ए म्हणजे लिथियम आहे, बी म्हणजे निऑन आहे. या पद्धतीचा आन्सर तुम्हाला सांगता आले पाहिजे. आता बघा रेडियस दिलेले आहेत एलिमेंट्सच्या आणि त्यांच्या डिक्रीजिंग ऑर्डरप्रमाणे अरेंज करायचं आहे आपल्याला. अर्थातच इथं दिलेलंच आहे. सगळ्यात जास्त रेडियस कुणाची आहे आपल्याला दिसती आहे तर सीझियमची दिसती आहे सगळ्यात मोठी. त्यानंतर दिसती आहे रुबिडियमची, त्यानंतर पोटॅशियम, मग सोडियम आणि सगळ्यात कमी लिथियमची. मग त्यांच्या इन्क्रीजिंग ऑर्डरप्रमाणे जर अरेंज करायला सांगितलं असतं तर तुम्ही लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम आणि सीझियम म्हटलं असतं. त्यानंतर आता इथं सांगितलं आहे डिक्रीजिंग ऑर्डर, म्हणजे सीझियम, रुबिडियम, पोटॅशियम, सोडियम आणि लिथियम ही डिक्रीजिंग ऑर्डर झाली. सगळ्यात लहान ॲटम इथे कुठला आला मग लिथियमचा आणि सगळ्यात मोठा ॲटम आला सीझियमचा. हे ॲटॉमिक रेडियसवरून इथं दिलेलंच आहेत रेडियस. त्यातला सगळ्यात छोटा नंबर ज्याचा आहे म्हणजे त्याची रेडियस थोडक्यात छोटी आहे, ज्याचा रेडियस सगळ्यात मोठी दिसते तो सगळ्यात मोठा ॲटम, असं इथं लॉजिक आहे. आता हा जो 12th क्वेश्चन आहे आपला तो तुम्ही 9th स्टँडर्डमध्ये शिकलाय. इथे हा कशाशी रिलेटेड आहे सांगा बरं. हा रिलेटेड आहे आपला प्रत्येक शेल वाईज इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन कशा पद्धतीनं होतं हे सांगणारा हा टेबल आहे. KLM इथे तो M शेल आणि ही लास्ट N शेल आहे. त्यानंतर इथे 1 2 3 4 5 हा शेल नंबर आहे. त्यानंतर 2 इंटू म्हणजे आपला फॉर्म्युला काय आहे 2n² हा आपला फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्यामध्ये n म्हणजेच काय आहे नंबर ऑफ शेल. मग ह्या पद्धतीनं इथे दुसऱ्या इथं काय येईल 2 इंटू 2² इथे येईल आणि मग इथे लास्ट जो आहे nच्या इथे या इथे येईल 32. असा हा चार्ट आपल्याला इथं फिल करायचा आहे. आता बघा हे जे एलिमेंट्स दिलेले आहेत ते कुठल्या पिरियडमध्ये आहेत असं विचारले. आता जेव्हा अशा पद्धतीचे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात तिथे सरळ सरळ तुम्ही पहिल्यांदा काय करून घ्यायचं, त्यांचे ॲटॉमिक नंबर्स तुम्हाला दिलेले असतात. त्या ॲटॉमिक नंबर्सवरून तुम्ही त्यांचं पहिल्यांदा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मांडून घ्यायचं. फॉर एक्झाम्पल आता इथं बेरिलियम दिला आहे, त्याचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2 त्यानंतर क्लोरीनचं येईल 287, हेलियमचं 2 आणि ॲल्युमिनियमचं येईल 283. सो आता ह्याच्यावरून आपल्याला कसं ओळखायचं आहे तर पिरियड नंबर इज इक्वल टू नंबर ऑफ शेल्स, म्हणजे जेवढे नंबर ऑफ शेल्स त्या एलिमेंटमध्ये प्रेझेंट आहेत तो त्याचा पिरियड नंबर असतो. मग आता इथे बेरिलियममध्ये 2 शेल्स आहेत, सो बेरिलियम लाईज इन द सेकंड पिरियड. क्लोरीनमध्ये 3 शेल्स आहेत, सो इट इज इन द थर्ड पिरियड. हेलियममध्ये 2च ॲटम्स आहेत, इलेक्ट्रॉन्स आहेत, सो तो फर्स्ट पिरियडमध्ये येणार. आणि ॲल्युमिनियममध्ये 3 शेल्स आहेत, सो इट विल लाय इन द थर्ड पिरियड. सो बेरिलियमचे पिरियड कोणत्या पिरियडमध्ये आहे सेकंड, क्लोरीन आहे तो थर्ड, हेलियम फर्स्ट आणि ॲल्युमिनियम थर्ड पिरियडमध्ये आहे, अशी त्याची आन्सर सांगायची. जेव्हा केव्हा लहान ॲटम, मोठा ॲटम, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह, इलेक्ट्रोनिगेटिव्ह असे कुठलेही क्वेश्चन्स याच्यावरती विचारतात तेव्हा सगळ्यात आधी त्या दिलेल्या ॲटॉमिक नंबरवरून त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मांडून घ्यायचं आणि मगच त्याच्यावरून आपल्याला आन्सर फाइंड आउट करता येतं. आता इथे ह्याच्या पुढं पण तशा प्रकारचं क्वेश्चन आहे, तेव्हा आपण अजून तुम्हाला क्लिअर होईल. आता 14th क्वेश्चन बघा. इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन दिले 281, तर त्याचा ॲटॉमिक नंबर काय असेल 281 म्हणजेच 11 आहे ॲटॉमिक नंबर ह्याचा. आणि तो कोणत्या गणात म्हणजेच ग्रुपमध्ये आहे तर ग्रुप नंबर म्हणजेच त्याच्या आउटर शेलमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन्स असतात त्याच्यावरनं त्याचा ग्रुप नंबर ठरतो. याच्या आउटर शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, सो इट विल लाय इन द फर्स्ट ग्रुप. सो ॲटॉमिक नंबर 11 झाला आणि फर्स्ट ग्रुप झाला ह्याचा आन्सर. प्रत्येकासाठी 1 मार्क. आता मेटल्स आणि नॉन मेटल्स यांच्यामध्ये ह्या एलिमेंट्सना आपल्याला क्लासिफाय करायचं आहे. परत जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं त्या पद्धतीनं प्रत्येक जो ॲटम दिला आहे त्याचं कॉन्फिगरेशन आपल्याला मांडून घ्यायचं आहे.
मग आता कसं, हां ॲक्च्युली आता बघा, जेव्हा तुम्हाला कॉमन नॉलेज, जनरल नॉलेज जे असतं त्याच्या बेसिसवरती जर तुम्ही ठरवलं की ह्याच्यात मॅग्नेशियम तुम्हाला माहिती आहे, सोडियम हे ॲल्युमिनियम हे मेटल्स आहेत आणि सल्फर, फॉस्फरस, नायट्रोजन हे नॉन मेटल्स आहेत, हे बघूनसुद्धा तुम्हाला सांगता येतं. पण समजा तुम्हाला बघून एखादा ॲटम मेटल की नॉन मेटल हे ओळखता येत नसेल तर काय करायचं, तर तुम्हाला पहिले 20 एलिमेंट्स तर पाठ असले पाहिजेत. हे सगळे पहिले 20 एलिमेंट्सच्या मध्येच येतात. आता ह्याच्यातला जर सल्फर बघितला तर त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 16. ॲटॉमिक नंबर 16 आहे म्हणून त्याचं कॉन्फिगरेशन झालं 286. ॲल्युमिनियम मॅग्नेशियम जो आहे त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 12, सो त्याचं कॉन्फिगरेशन झालं 282. ॲल्युमिनियमचा ॲटॉमिक नंबर आहे 13, सो त्याचं कॉन्फिगरेशन झालं 283. फॉस्फरसचा 15 आहे, 285 कॉन्फिगरेशन झालं. नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर आहे 7, सो त्याचं कॉन्फिगरेशन झालं 25. सोडियमचा ॲटॉमिक नंबर आहे 11, सो त्याचं कॉन्फिगरेशन झालं 281. आता ह्याच्यावरून कसं ओळखायचं मेटल की नॉन मेटल, तर आउटर शेलमध्ये जो 4पेक्षा लेस इलेक्ट्रॉन्स असतात ते असतात मेटल्स आणि आउटर शेलमध्ये 4 आणि 4पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन्स जेव्हा असतात ते असतात नॉन मेटल्स. आता ह्यांचं जर ऑब्झर्वेशन केलं तर मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम आणि सोडियम यांच्यामध्ये 4पेक्षा लेस इलेक्ट्रॉन्स आहेत आउटर शेलमध्ये, हेन्स ते मेटल्स आहेत आणि बाकीचे नॉन मेटल्स. बट तुम्ही नुसतं ऑब्झर्वेशन करून पण सांगू शकता की मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सोडियम हे मेटल्स आहेत आणि बाकीचे नॉन मेटल्स. दोन्ही पद्धतीनं तुम्हाला सांगितलं. येत असेल तर वेल अँड गुड, नसतील येत तर कॉन्फिगरेशन मांडून घ्यायचं, आउटर शेलमधले इलेक्ट्रॉन्स बघायचे, 4पेक्षा कमी इलेक्ट्रॉन्स असतील तर तो मेटल आणि 4 आणि 4पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन्स असतील आउटर शेलमध्ये तर तो नॉन मेटल असतो. आता 16th क्वेश्चन बघा. रेट फॅक्टर्स जे आहेत केमिकल रिॲक्शनच्या स्पीडवरती अफेक्ट करणारे फॅक्टर्स एक्झाम्पल सहित लिहायचे आहेत. ॲक्च्युली 2 मार्कांचा जेव्हा क्वेश्चन असतो तेव्हा तुम्हाला अलॉंग विथ एक्झाम्पल असं विचारलं जात नाहीत, फक्त फॅक्टर्स लिहायला विचारलं जातं आणि अलॉंग विथ एक्झाम्पल असतो तो 3 मार्कांसाठीचा क्वेश्चन असतो. आता इथं तुम्हाला फॅक्टर्स जे आहेत ते सांगायचे. पहिला फॅक्टर काय आहे, 5 एकूण फॅक्टर्स आहेत. एक म्हणजे पार्टिकल साईज, दुसरा नेचर, त्यानंतर कॉन्सन्ट्रेशन, टेम्परेचर आणि कॅटलिस्ट. मग पार्टिकल साईज जेवढा स्मॉलर असतो तेवढा रेट ऑफ रिॲक्शन फास्टर असतो. नेचर जे आहे जेवढा हायली रिॲक्टिव्ह असतो तेवढा त्याची रिॲक्शन फास्टर होते. कॉन्सन्ट्रेटेड जेवढा असतो तेवढी रिॲक्शन फास्टर होणार. टेम्परेचर जेवढं हाय असेल तेवढी रिॲक्शन फास्टर होणार आणि कॅटलिस्ट जर प्रेझेंट असेल तर देखील रिॲक्शनचा स्पीड हा इन्क्रीज होतो. मग त्याच्यात जर अलॉंग विथ एक्झाम्पल तुम्हाला जर समजा विचारलं तर तिथं प्रत्येकामध्ये एक्झाम्पल द्यायचं. जसं की आपल्याला हे तर माहिती आहे, शहाबत टाईलचे जे पीसेस आहेत त्याची रिॲक्शन HCl सोबत स्लो होते. पावडर्ड शहाबत टाईलची रिॲक्शन मात्र फास्टर होते. तसंच नेचरमध्ये तुम्ही काय सांगणार की मोर रिॲक्टिव्ह जो आहे, म्हणजे सोडियम जर समजा घेतला आणि दुसरा जर सपोज आपण सिल्वर घेतला तर सोडियम हा हायली रिॲक्टिव्ह आहे, त्याचं नेचर हे रिॲक्टिव्ह असल्यामुळं. त्यानंतर कॉन्सन्ट्रेशनमध्ये बघितलं तर जेवढे कॉन्सन्ट्रेटेड फॉर्ममध्ये असतात तेवढे रिॲक्शन फास्टर होते. डायल्युटेड फॉर्ममधल्या केमिकलची रिॲक्शन स्लोअर होते. मग त्यात पण तुम्ही सांगू शकता की शहाबाद टाईलचे जे काय म्हणू पावडर्ड फॉर्ममधली रिॲक्शन जर तुम्ही डायल्यूट HCl सोबत केली तर रिॲक्शन स्लो होणार आणि ती जर कॉन्सन्ट्रेटेड HCl सोबत केली तर फास्टर होणार. त्यानंतर टेम्परेचर, काही रिॲक्शन्स फास्टर होण्यासाठी हाय टेम्परेचरची गरज असते, सो तिथं तुम्ही ते एखादं एक्झाम्पल तुम्ही सांगू शकता. आणि कॅटलिस्टमध्ये मग वेगवेगळे कॅटलिस्टची नावं तुम्हालाच माहितीच आहेत. निकेल आहे, कॅडमियम आहे, हे काही कॅटलिस्ट आहेत जे तुम्ही यूज करू शकता टू इन्क्रीज द रेट ऑफ रिॲक्शन. यानंतर रिॲक्टंट्स आणि प्रोडक्ट्स म्हणजे काय ते एक्झाम्पल सहित सांगायचं आहे. इथं तुम्ही रिॲक्टंट्स म्हणजे काय, द सबस्टन्सेस विच आर पार्टिसिपेटिंग इन द केमिकल रिॲक्शन त्याला म्हणायचं रिॲक्टंट्स, आणि द सबस्टन्सेस विच आर फॉर्म्ड आफ्टर द केमिकल रिॲक्शन इन बिटवीन रिॲक्टंट्स त्याला म्हणायचं प्रोडक्ट्स. आता हे जे रिॲक्टंट्स आणि प्रोडक्ट्स त्याचे एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल एकदम साधी रिॲक्शन जरी सांगितली तरी चालेल की कार्बन आणि ऑक्सिजन जेव्हा रिॲक्ट होतात तर CO2 गॅस फॉर्म होतो. इन द अबोव रिॲक्शन कार्बन अँड ऑक्सिजन आर रिॲक्टंट्स आणि प्रोडक्ट्स जे आहेत तो CO2 आहे की जो 2 रिॲक्टंटमध्ये असणाऱ्या त्यांच्यामध्ये केमिकल कॉम्बिनेशन होऊन वेगळाच प्रॉपर्टीज असणारा सबस्टन्स फॉर्म होतो. हे एक्झाम्पल देऊन, कुठलंही सिम्पल एक्झाम्पल तुम्ही देऊन एक्सप्लेन करू शकता. आता बॅलन्स्ड इक्वेशन लिहायचं आहे इथे 18th मध्ये बघा. आता ह्यासाठी तुम्हाला
रिॲक्शनचा थोडासा अभ्यास, कुठल्या रिॲक्टंटची कुणाबरोबर रिॲक्शन झाली की काय तयार होतं, हे थोडंसं नॉलेज तुम्हाला इथं पाहिजे. आता इथं दिलेला आहे पहिला अमोनिया आणि हायड्रोजन क्लोराईड. अमोनियाचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे NH3, हायड्रोजन क्लोराईड तुम्हाला माहिती आहे HCl. मग NH3 आणि HCl यांच्यामध्ये जेव्हा रिॲक्शन होते तेव्हा NH4Cl म्हणजेच अमोनियम क्लोराईड फॉर्म होतो. हे लिहायचं, म्हणजेच इथे लिहायचं NH3 + HCl गिव्ज NH4Cl. रिॲक्शन जर बघितली तर ही बॅलन्स्डच आहे, बॅलन्स नसेल तर बॅलन्स करायची. त्यानंतर हायड्रोजन सल्फाईड, हायड्रोजन सल्फाईडचा फॉर्म्युला H2S, सल्फर डायऑक्साईडचा फॉर्म्युला SO2. ह्या दोघांची रिॲक्शन झाल्यानंतर त्याच्यापासून सल्फर आणि वॉटर तयार होतं. मग इथे H2S + SO2 गिव्ज S + H2O. ही रिॲक्शन आधी लिहून घ्यायची. ही रेडॉक्स रिॲक्शन आहे, ऑक्सिडेशन रिडक्शन दोन्ही एकत्र होतं याच्यामध्ये. लिहून झाल्यानंतर तुम्ही जर ॲटमचा नंबर चेक केला तर ती रिॲक्शन बॅलन्स्ड फॉर्ममध्ये नाही आहे. मग इथे तुम्ही H2S + SO2 ह्या दोघांच्यामध्ये रिॲक्शन झाल्यानंतर S + H2O हे आधी लिहून घेतलं. मग नंबर ऑफ ॲटम्स जर दोन्हीकडचे चेक केले तर तुम्हाला अनबॅलन्स आहेत हे दिसून येईल. मग त्याला बॅलन्स केल्यानंतर तुमची जे स्टेप्स आहेत ओरली तुम्हाला मी शिकवलं आहे कसं बॅलन्स करायचं. बॅलन्स केल्यानंतर तुमचं फायनल इक्वेशन येईल 2H2S + SO2 गिव्ज 3S + 2H2O. हे तुमचं बॅलन्स्ड इक्वेशन. आय थिंक तुम्हाला हे तुमच्या एक्सरसाइजमध्ये इक्वेशन बॅलन्स करायच्या ह्याच्यामध्ये प्रश्न विचारलेला आहे हा. त्यानंतर एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक रिॲक्शन्समध्ये क्लासिफाय करायचं आहे आपल्याला यांना. ॲक्च्युली आता हे जे 20, 21, 22, 23, 24 हे सगळे ह्या 19th क्वेश्चनचा पार्ट आहे बरं काय. म्हणजे हे सेपरेट क्वेश्चन्स नाही आहेत. हे जे सगळे आहेत हे ह्या 19th क्वेश्चनचे सब पार्ट्स आहेत. कळलं. मग आता ह्याच्यात एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिक ओळखायचं कसं रिॲक्शनकडे बघून, तर लक्षात ठेवा रिॲक्टंट साईडला जर तुम्हाला हीट असं लिहिलेलं दिसलं तर ओळखायचं ती एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे. म्हणजे बघून तो ॲक्च्युली ओळखायचा क्रायटेरिया आहे, टेक्निक आहे ती. जर तुम्हाला रिॲक्टंट साईडला हीट असं लिहिलेलं दिसलं तर ती आहे एक्झोथर्मिक रिॲक्शन. आणि जर प्रोडक्ट साईडला हीट असं लिहिलेलं दिसलं तर ती आहे एक्झोथर्मिक रिॲक्शन. आणि रिॲक्टंट साईडला हीट असं लिहिलेलं दिसलं तर ती आहे एंडोथर्मिक रिॲक्शन. आता बघूयात पहिला जो आहे मॅग्नेशियम जे आहे, मॅग्नेशियम जेव्हा तुम्ही बर्न इन प्रेझन्स ऑफ एअर तर मॅग्नेशियम ऑक्साईड फॉर्म होतं. एक लक्षात घ्या, कुठलीही बर्निंगची प्रोसेस ही एक्झोथर्मिकच असते. कुठल्याही बर्निंगच्या ॲक्टिव्हिटीमधून हीट प्रोड्यूस होते. त्यामुळं इथे देखील बर्न केलं आहे म्हणजे ती एक्झोथर्मिक आहे. म्हणजेच ही जी पहिली रिॲक्शन आहे इट इज एक्झोथर्मिक. आता इथे बघा HCl + NaOH गिव्ज NaCl + H2O + हीट. आता इथे प्रोडक्ट साईडला हीट दिलं आहे म्हणजेच ती एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे. इथे ह्या रिॲक्शनमध्ये हीट ही रिॲक्टंटला दिली आहे. मग रिॲक्टंट साईडला हीट आहे म्हणजेच ती एंडोथर्मिक रिॲक्शन झाली. ही एंडोथर्मिक रिॲक्शन झाली. ही एक्झोथर्मिक रिॲक्शन झाली. त्यानंतर 23rd जे दिले ती पण हीट असं बाहेर लिहिलं आहे सो इट इज एक्झोथर्मिक. 24th बघितलं तर हीट ही रिॲक्टंटला दिलेली आहे सो इट इज एंडोथर्मिक. ओळखायची टेक्निक लक्षात आली का बघा. रिॲक्टंट साईडला हीट असेल तर ती एंडोथर्मिक, प्रोडक्ट साईडला हीट लिहिलेलं असेल तर ती एक्झोथर्मिक रिॲक्शन असते. आता जो 25th क्वेश्चन आहे डायरेक्ट आणि म्हणजे AC आणि DC यांच्यामधला डिफरन्स आहे तर ॲक्च्युली तुमच्या रिड्यूस सिलेबसचा पार्ट आहे. म्हणजे ह्या वर्षी तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन नाही विचारणार आहेत. त्यानंतर पुढचं जे दिलेलं आहे शॉर्ट सर्किटिंग. शॉर्ट सर्किटिंग कशाला म्हणायचं, शॉर्ट सर्किटिंगमध्ये काय लिहिणार, त्याचे इफेक्ट काय आहेत तर सांगायचं द डोमेस्टिक इलेक्ट्रिक सर्किट इज हॅव्हिंग 3 टाइप्स ऑफ वायर. एक लाईव्ह, एक न्यूट्रल आणि एक अर्थ वायर. द व्होल्टेज किंवा पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन लाईव्ह अँड लाईव्ह वायर अँड न्यूट्रल वायर इज 220 volts. नाव ड्यू टू सम फॉल्टी अरेंजमेंट्स किंवा फॉल्टी कनेक्शन्स किंवा जर तुमचं इलेक्ट्रिक सर्किटमधले कंपोनंट जर डॅमेज झाले असतील ड्यू टू सम फॉल्टी कनेक्शन्स ऑर डॅमेज्ड वायर्स, then what will happen, the live wire and neutral wire will come in direct contact with each other
As these wires come in direct contact, the resistance of the circuit will decrease and a large amount of heat is produced. And because of the large amount of heat produced, if there are certain सबस्टन्सेस विच आर कंडक्टर्स, जसं की वूड आहे किंवा दुसरे कुठलेही इलेक्ट्रिकल कंडक्टर सबस्टन्सेस तिथे आजूबाजूला प्रेझेंट असतील, तर देर आर चान्सेस दॅट दोज सबस्टन्सेस माइट गेट फायर. ह्या पद्धतीने तुम्ही त्याचा आन्सर सांगणार. आता 27मध्ये बघा, लेफ्ट हँड रूल आणि राईट हँड रूल सांगायचे आहेत. एक लक्षात घ्या, इथं तुमच्या चुका काय होतात. याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं आहे की दोन्ही लॉज जे आहेत त्याची सुरुवात करताना तुम्ही सेमच करणार आहात, की सुरुवात व्यवस्थित लॉ आहे, लॉ सारखा लिहायचा. मनानं इथं लॉज लिहायला परवानगी नाही. लॉज रूल्स लिहायला तुमची ओन वर्ड्समध्ये शक्यतो लिहायचे नाहीत. जसं आहे लॉ तसाच लिहायचा. आता इथं काय सांगणार बघा, व्यवस्थित समजून घ्या दोन्हीमध्ये असणारे सिमिलॅरिटीज आणि डिफरन्सेस. सुरुवात करताना काय करणार, स्ट्रेच द फोर फिंगर, मिडल फिंगर अँड थंब ऑफ युअर राईट हँड, आणि लेफ्ट हँड रूल असेल तर लेफ्ट हँड इन सच अ वे दॅट दे आर म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर. दोघांची सुरुवात सेम झाली. त्यानंतर हे स्ट्रेच केल्यानंतर तुमचे तिन्ही फिंगर्स काय काय रिप्रेझेंट करतात हे सांगायचं आहे. पण जेव्हा आपण लेफ्ट हँड रूल लिहित असतो तेव्हा लेफ्ट हँड रूलचा यूज करून आपण डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ कंडक्टर किंवा फोर्स ऑन कंडक्टर डिटेक्ट करतो. व्हेअरॅज राईट हँड रूलचा यूज करून आपण डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड करंट डिटेक्ट करतो. सो लेफ्ट हँड रूलचा एंड करताना तुम्ही कसं लिहिणार बघा, सुरुवात तर दोघांची कॉमन झाली, त्याच्या पुढचं लेफ्ट हँड रूलमध्ये कसं लिहिणार सांगते. इफ फोर फिंगर इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, then middle finger indicates the direction of current, then the thumb indicates the direction of force on conductor. हा लेफ्ट हँड रूलचा शेवट. लेफ्ट हँड रूलचा शेवट थंबने करायचा. आणि राईट हँड रूलचा शेवट करताना कसं सांगणार, द फोर फिंगर इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, थंब इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ फोर्स ऑन कंडक्टर, देन द मिडल फिंगर शोज द डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड करंट. इंड्युस्ड करंट हा एक शब्द इथे महत्त्वाचा आहे. दोघांच्या मधला सिमिलॅरिटी कळाली, सुरुवात दोघांची सेम, पण एंड करताना लेफ्ट हँड रूलचा एंड करायचं थंबनी आणि राईट हँड रूलचा एंड करायचा मिडल फिंगरनी. आलं लक्षात. आता विद्युत चलित्र म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो, मोटर म्हणतो थोडक्यात, इलेक्ट्रिक मोटर आणि त्याचा यूज. मग इलेक्ट्रिक मोटर कशाला म्हणायचं, इट इज द डिव्हाइस विच कन्व्हर्ट्स इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू मेकॅनिकल एनर्जी. DC मोटर जी आहे आपली किंवा इलेक्ट्रिक मोटर, त्याला काय म्हणजे ते त्याचं डिव्हाइसची डेफिनेशन कशी सांगणार, इट इज द डिव्हाइस विच कन्वर्ट्स इलेक्ट्रिक एनर्जी इंटू मेकॅनिकल एनर्जी. आणि त्याचा यूज कुठं कुठं होतो, तर फॅन आहे, मिक्सर असेल, वॉशिंग मशीन आहेत, आपले पंप जे आहेत पाणी जे करण्यासाठी पंप यूज करतो, ह्या वेगवेगळ्या इक्विपमेंट्समध्ये हे इलेक्ट्रिक मोटरचा यूज होतो. त्यानंतर इफेक्ट काय म्हणतो आपण, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, त्याच्यावरती बेस्ड असणारी काही इक्विपमेंट्सची नावं लिहायची आहेत आपल्याला मॅग्नेटिक इफेक्टवरती. मग मॅग्नेटिक इफेक्टवरती कुठले कुठले रन होतात, तर आपला रेडिओ असेल किंवा ॲमीटर, मायक्रोफोन, आपण 8th स्टँडर्डमध्ये शिकलेली इलेक्ट्रिक डोअरबेल, लाऊडस्पीकर असतील, ह्या सगळ्यांचा मध्ये मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट त्याच्यावरती रन होणारी ही इक्विपमेंट्स आहेत. आणि औष्णिक परिणाम म्हणजे ज्याला आपण हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट म्हणतो, त्याच्यावरती बेस्ड असणारे इक्विपमेंट्स कुठले कुठले आहेत, तर म्हणजे जिथे इलेक्ट्रिसिटीचा यूज करून आपण हीट जनरेट करतो, जसं की फ्यूज असेल, आयर्न असेल, बल्ब असेल, इलेक्ट्रिक हीटर असेल, इलेक्ट्रिक कुकर असेल, गीझर असेल, मायक्रोवेव्ह असेल, ह्या सगळ्या इक्विपमेंट्समध्ये आपण काय करतो, इलेक्ट्रिसिटीचा यूज करून हीट जनरेट करतो. सो ह्या सगळ्या इक्विपमेंट्समध्ये हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट यूज होतो. आता 31 क्वेश्चनमध्ये बघा, फ्लेमिंगचा जो राईट हँड थंब रूल आहे तो थंब रूल लिहायचा आहे डायग्रॅम काढून. डायग्रॅम काढताना तुम्हाला थंब शक्यतो म्हणजे ह्या डायग्रॅमॅटिक एक्सप्लेनेशन विचारत नाहीत, जर विचारलं तर प्रॉपर तो कंडक्टर आणि हे व्यवस्थित दाखवायचं तिथे. आणि मग रूल काय लिहिणार की when you are holding a current carrying straight conductor in your right hand in such a way that the fingers are curled, your four fingers are curled around the conductor and the thumb points upwards.
Now, in such condition, the curled finger shows the direction of magnetic field and the thumb shows the direction of motion किंवा direction of current. कर्ल्ड फिंगर्स जे आहेत ते मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन दाखवतात आणि थंब जो आहे तो करंटची डायरेक्शन दाखवतो. हा फ्लेमिंगचा थंब रूल झाला. नाव 32मध्ये फ्यूजचा यूज विचारला आहे. फ्यूज कशासाठी यूज केली जाते, तर मग त्याच्यामध्ये तुम्ही यूज काय सांगणार की फ्यूज इज मेड अप ऑफ मटेरियल्स विच आर हॅव्हिंग कंपॅरेटिव्हली लो मेल्टिंग पॉईंट अँड व्हेन एक्सेस करंट फ्लोज थ्रू द सर्किट then as the fuse is having low melting point, it immediately melts and it breaks the circuit, because of which the excess current will not flow through the circuit and thus we are able to save the further damage to the electric appliances. असा त्या फ्यूजचा यूज तुम्ही सांगणार. त्यानंतर होप्स ॲपॅरेटस खाली तुम्हाला दिलेलंच आहे. होप्स ॲपॅरेटसची डायग्रॅम कशी काढायची हे मी त्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे सोप्या पद्धतीनं. डायग्रॅम ती रेफर करा. त्यानंतर आता अशी डायग्रॅम देऊन त्याला नेमिंग पण करायला विचारतील तुम्हाला. मग इथे वरती जो आहे हा आपला T2 थर्मोमीटर आहे, खाली जो आहे हा T1 थर्मोमीटर आहे. त्यानंतर इथे जो आहे आपला कलेक्ट करणारा जो ट्रे आहे आणि हे आहे ते फ्रीजिंग मिक्सचर. ह्या पद्धतीने ह्याची नावं द्यायची आहेत. पुढे आता खाली आपल्याला एक ग्राफ दिलेला आहे. ह्या ग्राफमध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे की कोणत्या म्हणजे काय प्रोसेस आहे, ह्या ग्राफवरून तुम्हाला ही प्रोसेस कुठली आहे हे विचारलेलं आहे. तर ही ॲनोमॅलस बिहेवियर ऑफ वॉटर आहे हे सांगायचं आणि कोणत्या तापमानाबद्दल इन बिटवीन विच टेम्परेचर रेंज ही प्रोसेस होते. तर इट हॅपन्स इन बिटवीन टेम्परेचर रेंज ऑफ 0 to 4 डिग्री सेल्सिअस. ही प्रोसेस कुठली आहे, इट इज दिस प्रोसेस एक्सप्लेन्स द ॲनोमॅलस बिहेवियर ऑफ वॉटर असं तुमच्या पहिल्या क्वेश्चनचा आन्सर असेल. आणि कुठल्या टेम्परेचर रेंजमध्ये होते तर 0 to 4 डिग्री सेल्सिअस. ओके, सो एवढे क्वेश्चन्स आपले इथं झाले. पुढचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओ जो असेल आपला त्याच्यामध्ये घे. न्यूमरिकल्स आहेत, हे न्यूमरिकल्स कसे सॉल्व्ह करायचे ते आपण एकदा पुढच्या लेक्चरमध्ये बघूयात.